बारमाही ही नदी वाहत असते, पाण्यात काही कमतरता नसते. अच्छा, तुमचं मूळ गाव कुठलं? बांधवरच. अच्छा अच्छा अच्छा. ठीक आहे. नमस्कार, कोकण प्रवास या यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण जाणार आहोत बांतिवरे या गावी. माझ्यासोबत हा स्वप्नील माझा मित्र आहे. स्वप्नील, आज आपण तिकडे जायचं आहे, त्यामध्ये स्वप्नील आपल्याला बरीचशी माहिती सांगणार आहे. विशेष म्हणजे धरणाविषयी किंवा बांतिवरे गावाविषयी किंवा इतर धबधब्याविषयी. स्वप्नीलला बरीचशी माहिती आहे, तिकडचा तो आहे, त्यामुळे स्वप्नील आपल्याला माहिती सांगेल. ओके, ठीक आहे. बघूया आपण काय होतं पुढे व्हिडिओमध्ये. मौजे दापोली या रस्त्याने आपण बांतिवरे मार्गे जात असतो, त्यावेळी हा धबधबा लागतो. हेच पाणी आपले बांधावरती म्हणजे बांतिवरे मागची सगळे खाली गावं जे आहेत त्यांना हा इथला पाणी पुरवठा केला जातो. आणि हे बारामाही पाण्याला स्रोत चालू असतो या बारामाही. आता आपण पाहत आहात की आपण बांतिवऱ्यावरती धबधब्यांकडे आपण चाललो आहोत. बरेचसे पर्यटक बऱ्याचशा पर्यटकांना या धबधब्याविषयी माहिती नाही आहे. इथे इथे कोणतरी खेकडी खाऊन टाकलेली आहे. मला वाटतं खेकडी तो खाणारा प्राणी असतो ना काहीतरी, तर तो असेल होतो. हे कातळ खूप गडगडीत झाले, कधी पाय घसरण्याची शक्यता आहे. हो, थोडासा पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. जवळजवळ ऑक्टोबर महिना आला आहे, पाऊस खूप कमी झाला आहे. पावसाळ्यात इथे खूप छान हे असतं, सीन असतं, खूप भरपूर जण असतं.
बारमाही ही नदी वाहत असते, पाण्यात काही कमतरता नसते. परत पाहायला गेलं तर इथे आपण निसर्ग वातावरणात परत इथे कोणती हानी किंवा एखाद्या जनावरांना देखील या पाण्याचा खूप फायदा होतो. शेतकरी सुद्धा या बांतिवरा गावातील या शेतकरी हा इथे खूप सुखी आहे, कारण या धरणाचा त्याला खूप फायदा होतो. गोड्या पाण्याचं बारमाही तर त्यातली बी बऱ्यापैकी माहिती आपल्याला स्वप्नीलने दिल्यानेच आहे. तर आता पुढे बघू बांतिवरे गावातमध्ये पुढे काय बघा भेटतं ते आपल्याला. बांतिवरे या गावातील हद्दीवरती म्हणजेच बॉर्डरवरती पोहोचला होता. तसं आपण हा समोरचा रस्ता पाहायला गेलो तर हा समोरचा जो रस्ता आहे तो सारंग अडखळ तसेच हळणे या रस्ता गावांना जोडला जातो. बांतिवऱ्यापासून अडखळपर्यंत जेवढी गावं लागतात त्यांना एकूण सारंग पंचक्रोशी म्हणून ओळखली जातात, कारण ही जी गावं आहेत ती संपूर्ण बांतिवरीपासून अडखळची त्यांना एकत्रित करून पंचक्रोशी हे नाव देण्यात आलं आहे. मग या धरणाचं पाणी त्या गावांना जातं का? हो, ह्या धरणाचं पाणी म्हणजे बारमाही असल्यामुळे ते अडखळ ते हरणय पाचपंढरी या भागापर्यंत म्हणजे या गावांपर्यंत पुरवला जातो. आता ही नदी अरबी समुद्राला जाऊन किती किलोमीटर आहे तुमचं? तरी इथून जर म्हणालात तरी 18-22 किलोमीटर तरी अरबी समुद्र एवढं अंतर आहे बांतिवरेपासून म्हणाला. अच्छा, मग ती समोर जी खाडी येते ती खाडी कोणती? ती अरबी समुद्रातून म्हणजे अंजारली खाडी तिचं नाव आहे. तो अंजारल्याचा जो पूल आहे तिथून ती आतमध्ये म्हणजे या नदी पात्रामध्ये प्रवेश करते. अच्छा, तिथूनच या दोन्ही नदी आणि त्या खाडीचं पात्र समुद्रात जाऊन मिळतं, अरबी समुद्रात जाऊन मिळतं. अच्छा, आता हा जाणारा रस्ता आहे तो बांतिवरे आहे. बांतिवऱ्याचा पूल म्हणतात त्याला. वरती आहे, मगाशी धरणावरती उभं होतो आपण, तिथून थोडं वरती आहे. स्वप्नील मला सांग, हा जो रस्ता जातो तो कुठल्या कुठल्या गावांना जॉईन करतो किंवा कुठल्या कुठल्या ह्याच्या पुढे गाव आहेत काय? आपण ह्या रस्त्याने गेलो तर इथून सरळ मार्ग जातो तो वेळवी जाते. परत तिथून आपण केळशी वगैरे, केळशी, डवली असे अनेक गावं आपल्याला पुढे पाहायला मिळतील. अच्छा, म्हणजे ते हे साईडला पालवणी मार्गे पालगड, ते पालवणी मार्गे तो रस्ता जातो. हा, त्याच मार्गे म्हणजे त्याच मार्गाने आपण जाऊन मिळतो. म्हणजे तो कांगवायला जाऊन भेटतो, कांगवायला जाऊन मिळतो. तसे जेव्हा पावसाळ्यामध्ये खाली एक छोटंसं पूल आहे, पण तिथे पावसाळ्याचं पाणी म्हणजे जोरात असल्यामुळे तिथलं ते पूल बंद केलं गेलं तर या पुलाचा म्हणजे मोठ्या वाहनतळांना म्हणजे 4 चाकी गाड्यांसाठी हा एकच मार्ग आहे असा अंजारले पूल आणि हा बांतिवरे पूल. अच्छा, नदीला पाणी भरती असते का? सॉरी, म्हणजे भरतीचा काय परिणाम इकडे होतो काय नदीला? काय नाही, जेव्हा खाडीला भरती येते त्याचा खारं पाणी जे आहे त्या या नदी पात्रापर्यंत म्हणजे बांतिवरे या क्षेत्र म्हणजे या गावापर्यंत तरी पोहोचत नाही. त्याच्यामुळे फायदा असा होतो की या नदीचं पाणी हे बारमाही गोडं राहतं आणि इथले जे गावकरी आहेत ते त्याला शेतीसाठी पुरेपूर उपयोग करून घेतात. अच्छा, पर्यटक सुद्धा इथे मे महिन्यामध्ये, अच्छा, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये या नदीपात्रामध्ये हौसमौज करण्यासाठी येतात. अच्छा, केळशी अंतर आहे 36 किलोमीटर. दापोलीचे अंतर आहे 8 किलोमीटर. इथं बघत असतं ते आता आमच्याकडे तरी बऱ्याचपैकी डुकरांचा, वांदरांचा त्रास असतो, त्यामुळे शेतीची राखण करण्यासाठी ही राखण करण्याची गरज असते रात्रीच्या वेळेस किंवा इतर वेळेस. तर हे शेतीचे माच बनवलेलं आहे, तर माचली म्हणतो आम्ही त्याला. आता तो हा स्वप्नील जाऊन बसला इथे म्हणजे आराम करण्यासाठी आणि किती आजारी होती ती सांगा की ती जात आहे ना आपल्याकडे, ती म्हणजे खासियत काय आहे? मग खासियत म्हणजे ती त्याच्यामध्ये लवकर बी वगैरे होत नाही आणि कोवळी आणि लांब वांगी असतात. अच्छा, हां. आणि मार्केटला काय रेट चांगला भेटतो का त्याला? रेट वगैरे चांगला मिळतो खाण्यासाठी. म्हणजे घाटावरची जी वांगी येतात त्याच्यापेक्षा ही म्हणजे चविष्ट. अच्छा, आणि ते आम्ही ऐकून होतं की म्हणजे इथंच ह्या भागात चांगले होतात नदीच्या पाण्यावरती वगैरे. नदीच्या पाण्यावर पहिला कसं आता वरतून आमच्याकडे पाटाच्या पाण्याने ते करतात, नदीला पाणी पुरवलं. नदीला पाणी म्हणजे जवळजवळ मे महिन्यापर्यंत ते पाणी पुरतं. अच्छा, आता ह्या ओढ्याला किती दिवस पाणी असतं? बाजूला ओढा आहे तो
त्याला आता ह्याच नदीचं पाणी वरून आम्ही तिकडे खाई घेतो. अच्छा, हा, हा. वाटायला. आता ह्याची तर इकडे आहे, हा. तिकडे म्हणजे भरपूर शेती आहे तिकडे. अच्छा, हा. आता ह्याच्या म्हणजे खाली येत नाही पाणी, हा, आम्ही हा. आणत आणत नाही. हा. अच्छा, वरती तिकडे पूर्ण म्हणजे दोन्ही बाजून नदीच्या दोन्ही बाजून पाणी देतो अच्छा, आम्ही अच्छा. तिकडे. मग आता पावसाळ्यामध्ये तुम्ही काय काय लागवड केली होती आता? आता फक्त पावसाळ्यामध्ये इकडे भातच होतो भात जास्त. जास्त, हा. कारण नदीचं पाणी मोठं, या नदीचं पाणी इकडे पूर्ण पाणी होतं. पाणी शिरते आहे हा. मध्ये. पुरं पाणी होतं इकडे अच्छा. सगळं. तिथं भरती आली नदीला तिकडे समुद्राला तर काय इकडे काय प्रॉब्लेम होतो काय? नाही नाही, भरती म्हणजे इथपर्यंत येणार, याच्या इकडे पर्यंत पडते. अच्छा. त्याच्या वरती पाणी नाही येत. अच्छा, हां. हम्म. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. चांगली माहिती दिलीत. ओके, थँक्यू. नाही भेटणार पण सुरुवात केली अगोदर पेरलेला ना. अच्छा, हां. मग आता जी आता काय पेरलं, वांगी आणि काय विकलं? वांगी, मिरची, हां, माठभाजी ही हा. आणि मुला. मुळा म्हणजे वांगीमध्येच ते माठ पेरून टाकलंय का? हा परत पेरायचं, आज इथं नांगर धरायचं आहे, वरच्या तर वायला अच्छा. पेरायचं आहे. हा, अच्छा. ठीक आहे. हा. मग आता तुमचं या पावसामुळे काही नुकसान झालं होतं काय? आता नुकसान म्हणजे भातावर रोवायचा पोल गेला होता हा. हा, काय काय. त्या दिवशी भरपूर पाऊस पडला त्याने. हो. अच्छा. तुमचं मूळ गाव कुठलं? मुलगा आमचा बांतिवरेस. बांध. अच्छा. ही आपले ते बांतिवरा लोकल म्हणती जी व्हरायटी आहे वांगीची, हा. ती त्याचे बियाणं भेटतील का आपल्याला? आता कुणाकडे असलं तर घेतला तर इकडं असं म्हणजे भावाचा- बियाणे विकत आणतात की नाही नाही, ही आपण इथली ते स्थानिक हा. जात आहे. लावतो? ते स्थानिक हे आहे. आमच्या आता ही वांगीवर झाली हा. वांगी बाजली ना हां, तर ती वांगी ठेवायची. हां. आणि 30 पर्यंत नंतर त्याचं हा, बियाणं वापरायचं. पिकवायची. ती पिकली की बी काढायचा हा. नंतर पेरतात. काय लोक आणतात तिकडे ना नर्सरीतनं हां, हा. हां. आणतात काय लोक मग तुम्हाला आता ह्याच्यानंतर पाणी कसं आहे? ओढ्याला असतो का पाणी? नाही इथनं घ्यायचं मशीननी. मग ते ओढ्याला हो, जानेवारी पर्यंत असतं का या पाणी? झऱ्यातून येतो ना, हे झऱ्याला पाणी. नाही तर मग तिकडे मग आटतो ना मग हा, direct हा, हा. नदीला. मग ते मोठे नदीला नदीला लागतं. हा. मग काय कलिंगड वगैरे लावता का तुम्ही? नाही कलिंगड नाही लावीत. काय लोकं माकड लावतात. ठेवतात, माकड ठेवत नाही. हो किरती ठेवीत नाही वांगात. हां, कलिंगड नाही लावायची आमच्याकडे नसतात. अच्छा. ते मग काय काळा भोपळा. आपली दुधी भोपळ, हा. पडवळ, हा. कारली. हां, आता ह्यात सगळ्या अर्ली करायच्या आहे. काय ह्याच्यात कारली हा, कारली. हा, आणि त्यात तिकडं काय पावसानं कुलीत करायचं आहे. अच्छा, तिथं तुमचा माज दिसतोय. काय केलं होतं तुम्ही तिथे आता? तिथे वेली कसल्या लावल्या तुम्ही? तिथं आता ती घोसाली आहे हां, आणि वांगीची झाड आहेत वांगी. आणि पडवळ लावलेली ती मिली. अच्छा. इकडे डुकरांचा त्रास वगैरे असतो का? तर काय डुकरा तर काय सारखी डुकरं असतात. डुकराने भात आल्याच्या वरती तोंडातला खाल्लं नव्हता. अच्छा, अच्छा. हां. हा. हां, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. आम्हाला ते कसं ते जी वांग्याचे हे होतं, कारण ती वांगी आहेत ती फक्त ह्याच बांतिवऱ्याच्या नदीच्या पाण्यावरतीच चांगल्या प्रमाणे होतात ती. हो वा. नदीचे पाणी. कारण बाकी जर आम्ही आता नाही, जर आमच्या तिकडं आहे ना हां, हां, तिकडे ही शेती हां, हां, तिकडनं आम्ही पाठ काढतो. आता अच्छा. सगळ्या लोकांचा सराय आता आपली भाजी कापून झालं ना हां, हां, तर तिकडं मोरं वर धरायचा हां, हां, आणि ते बागेकडनं पाणी आणायचं हां, आणि बागेकडनं पाणी घेऊन हां. तो त्या शेताकडे नाही तिकडं करतात. हा. हां. म्हणजे अशी त्यांना असं लावायला लागत नाही, मशीन लावायला लागत नाही. मग तो अच्छा. वरच्या म्हणजे वरती पाणी सोडतो तिथून डायरेक्ट जोरात येतो हा, खाली direct पाटाने. ते शेताला तिकडे लागतो. इथंच आम्हाला मशीन लागते हे अच्छा. इकडे बाजूला. पाणी ओढायला बरोबर. हा, पाणी वाढायला हे इकडे येण्या पहिला यायचं. आता काय त्याचं बांधून तुटलं दरांडी नाही तर तिकडे वहिनं तोच पाणी. कुठल्या धरणाचा आहे जागा त्या? हो तिकडे धरण आम्ही सोंड घालतो मग म्हणजे बांध घालता तुम्ही? बांध घालता असं अच्छा. पिशव्या भरायच्या हां, हां. आणि टालेबिले टिपून आमचीच गावातली लोक बांध धरतात. हां, बांध घालतात हां, आणि पाठ आहे चांगला बांधलेला तिकडे हां. वहिनं. हां, ते पाटानं पाणी इकडे येतो हां, आणि तिकडे वरती नदी आहे ना त्याला पण पाणी तिकडे हां, ते बाजूला येतो अच्छा. पाटाला थोडे दिवस तरी. हां, मग हां. आता कमी झाला ना की नाही येत. हां, अच्छा. आणि हा इकडे मशीन लावायला लागते तिकडे नाही. आता हे जर तुम्ही पेरलायत तर तुमचा घरातलंच बियाणं आहे का विकत आणलेलं? नाही, हे, हा लाल माठात आहे घरातला आहे. आणि तो मुळा विकत आणला? आणलेला. विकत आणलेला आहे. कुठला काय आणलेला का माहिती आहे का तुम्हाला का नाही? मला काय माहिती नाही ती दोन्ही माणसं घरी आहे. हां, 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 ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. तुमचं नाव कसं? माझं नाव जयवंती घाणेकर. घाणेकर. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे, चला. चांगली माहिती दिलीत. हां.